तर सँक्शन पनिशमेंट होतं. हा, सँक्शन म्हणजेच काय? पनिशमेंट. येस, सम इव्हिल इज इन्फ्लिक्टेड म्हणजेच काय? काहीतरी पनिशमेंट जी आहे त्या ठिकाणी देण्यात येते. अँड ही ऑल्सो सेज की बिटवीन कमांड अँड सँक्शन तिथे काय आहे? मग याच्यामध्ये ड्युटी, देअर लाईज अ ड्युटी. मग ही कॉमन मॅनची ड्युटी आहे की जो सोव्हरीन नाही आहे त्या सोव्हरीनची, द पीपल हु आर नॉट सोव्हरीन त्यांची ड्युटी आहे की हे फॉलो केलंच पाहिजे. सो दिस वॉज वॉट सेड बाय हुम? ऑस्टिन. मग आता आपण आज बघणार आहोत ऑस्टिनच्या थिअरीचं क्रिटिसिझम. आफ्टर दिस वी आर गोइंग टू हॅव ADR का सेशन ऑल्सो. हां, सो डोंट लिव्ह. ज्यांचा ADR आहे, ज्यांनी फक्त ज्युरिस्प्रुडन्स जॉईन केलं आहे दे मे लिव्ह, बट बाकी ADRवाले सोडून जाणार नाही. चलो, सो क्रिटिसिझम. आता मी क्रिटिसिझम सांगण्यापेक्षा तुम्ही मला स्वतः सांगा बरं, तुम्हाला ह्या थिअरीमध्ये काय कमतरता वाटते? ऍक्च्युली मॅम त्यांनी हिस्ट्रीला इम्पॉर्टन्स दिलं नाही. ओके, व्हेरी गुड. कस्टम्सला इम्पॉर्टन्स दिलं नाही. हां, सो हे बेसिकली दिस इज कॉमन. हां, येस. सोर्सेस ऑफ लॉ जे काही होते म्हणजे सगळ्या प्रकारचे, त्याच्यामध्ये कस्टम्स आले, नंतर रिच्युअल्स आले तुमचे, नंतर काही हिस्टॉरिक तुमचे काही हे असतील, आता उपनिषद वगैरे जसं आपण म्हणतो रिलिजियस बुक्स असतील किंवा काही असतील ज्याच्यामध्ये, आणि नंतर जे काही आपण सोर्सेस ऑफ लॉ मध्ये शिकलो ते काहीच त्यांनी थोडक्यात मांडलं नाही. प्रेसिडेंट पण नाही है ना? प्रेसिडेंट वगैरे आणि इंटरनॅशनल लॉ वगैरे. इंटरनॅशनल लॉ. सो आपलं जे ॲनालिटिकल स्कूल आहे, बेसिकली ॲनालिटिकल स्कूलची ही पेक्युलॅरिटी आहे, म्हणजे हे सेलियंट फीचर आहे की हे लोक हिस्ट्रीला भावच देत नाही काही. ओके, दे डोंट हॅव टू डू एनिथिंग विथ द हिस्ट्री. ते लॉ ॲज इट इज स्टडी करतात. आज कुठल्या स्वरूपात आहे दॅट्स इट, त्यांना याच्याशीच घेणं देणं आहे. सो येस, सो सगळ्यात पहिला क्रिटिसिझम जो आहे की एकतर हिस्टॉरिकल पार्ट जो आहे इट हॅज बीन कम्प्लिटली निग्लेक्टेड है ना. हिस्ट्री ऑफ द लॉ हे काय केलं त्याला? निग्लेक्ट केलं आहे पूर्णपणे. ओके, सेकंड पॉईंट, what is the He has overemphasized command and sovereign. Okay, yes, so there is overemphasis upon what? Overemphasis is on command, on sovereign है ना. तर मग कमांड आणि सोव्हरीनच्या अवतीभवती संपूर्ण याची ही जी थिअरी फिरते, तर इथे प्रत्येक लॉ इज नॉट कमांड. याचा व्हॉट इज द क्रिटिसिझम की हा म्हणतो लॉ म्हणजे काय? इट इज अ कमांड ऑफ सोव्हरीन. बट एव्हरी लॉ इज नॉट अ कमांड है ना. प्रत्येक लॉ जो आज अस्तित्वात आहे, एव्हरी लॉ इज नॉट अ कमांड. ती कमांड असते का कोणाची? नो मॅम, नो है ना. देर आर सर्टन लॉज विच कन्फर पॉवर्स ऑन यू. फॉर एक्झाम्पल जसा की लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स आहे आपला है ना, की आपला जो इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे. तर आपण एक्झाम्पल मी देते हां, फक्त हे कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे हां आपला सपोज. आता इथे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला पॉवर कन्फर करण्यात आलं तुमच्यावरती. पॉवर्स हॅव बीन गिवन. मग ही कमांड झाली का? इज देअर एनी कमांड की? येस. सो हिअर ऑर्डिनरी सिटिझन्स त्यांच्या बिझनेससाठी, त्यांच्या कुठल्याही कामकाजासाठी इफ दे हॅव टू enter into contract, that power has been given ki okay, if there are two people who are capable enough to enter into law, to enter into contract, they may enter into a contract and legal relationship is established over here. So there is no command. No, every law is not a command. प्रत्येक लॉ हा कमांड नसतो सोव्हरीनचा. Why? Because law is a matter of unconscious growth. Okay, it is a matter of what? Unconscious growth. इट इज समथिंग विच ग्रोज विथ द ग्रोथ ऑफ द सोसायटी. लॉ काय आहे? जशी जशी सोसायटी ग्रो करते ना, सोसायटी ग्रो झाली की ऑटोमॅटिकली लॉ ग्रो करतो की नाही मला सांगा. कॅन यू गिव्ह मी कॅन एनीवन गिव्ह मी एन एक्झाम्पल? येस. हां, ओके. सो लोक अदालत, इट इज डावरी. येस, व्हेरी गुड. डावरी. मॅम, सती जाणं बंद झालं, चाइल्ड मॅरेजेस बंद झाले. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो देर इज डावरी, देर इज सती. हां, देन सोसायटी जशी ग्रो होते तसा तसा लॉ ग्रो होतो का? एक असं जरा मला बेटर एक्झाम्पल देता का? सी यू हॅव गिवन दिस. येस, सायबर लॉ आला मॅडम. सायबर लॉ, एक्झॅक्टली. दॅट वॉज वॉट दॅट ॲक्च्युली आय वॉज एक्सपेक्टिंग. सोसायटी ग्रो झाली. हां, अर्लियर देर वर नो कम्प्युटर्स, देर वर नो इंटरनेट्स अँड ऑल. सो त्यामुळे ह्या फील्डला गव्हर्न करणारा लॉ नव्हता. ऑब्व्हियसली ती गोष्टच अस्तित्वात नव्हती, तर त्याच्यावर लॉ कसा असणार? सोसायटी ग्रो झाली म्हणजे सोसायटीमध्ये इंटरनेट आला, राईट? वी गॉट इंटरनेट. इंटरनेटमुळे काही नवीन प्रॉब्लेम्स, देर अराइज सम न्यू प्रॉब्लेम्स है ना. मग ह्या नवीन प्रॉब्लेम्सला टॅकल करणारे काही नवीन लॉज त्या ठिकाणी अस्तित्वात आले. सो याचा बेस्ट एक्झाम्पल इज द सायबर लॉज है ना.
तो जशी सोसायटी ग्रो करते तसे तसे लॉज पण ग्रो करतात. सोसायटी ग्रोज अँड लॉ ग्रोज अकॉर्डिंगली. ठीक आहे. सो इथे कॉम्पिटिशन कमिशन ऍक्ट आलाय ना. yes, there is competition commission act also. Very good. This is also one of the example. So there are like n number of laws which are the result of what, which are the result of this growth in the society. ठीक है. नाव फॉर एक्झाम्पल नाव जसे की वी हॅव जसं की लिव्ह इन रिलेशनशिपचे जे प्रॉब्लेम्स आहे त्यांना ॲड्रेस करण्यासाठी वी नीड अ प्रॉपर लॉ. अजून त्याच्यावरती कुठलं एक लेजिस्लेशन नाही आहे असं, बट वी आर द सोसायटी नीड्स सच काइंड ऑफ लॉ विच आर गोइंग टू गव्हर्न दोज थिंग्स. आता अर्लियर अशी लिव्ह इन रिलेशनशिप वगैरेची कन्सेप्ट नव्हती, सो देर वॉज नो नीड ऑफ सच लॉज ऑल्सो, बट नाव इट इज रिक्वायर्ड. ओके. सो UCC मध्ये ऍड केले मॅडम ते तमिळमध्ये आहे ते. हां, मग येस, दॅट्स वॉट आय एम सेइंग की त्याच्यावरती लेजिस्लेशन नाही आहे, बट देर इज अ डिमांड. तर UCC जर अप्लिकेबल झालं तर ऑब्व्हियसली तसल्या गोष्टी ज्या आहेत त्या रेकग्नाइज नाही होणार. ठीक आहे ना. वेअर वर वी. ओके. सो सोशल ग्रोथ लॉज, society grows, law grows. Yes, society grows, laws growth. Okay. Now over emphasis that we have seen. Now customs, those are been completely ignored. Customs जे आहे याने काय केलं आहे ऑस्टिनने याला कस्टम्स जे आहे त्यांना काही व्हॅल्यूज दिलेली नाही आहे. ओके. सो पूर्वीच्या काळात आपण जर बघितलं, इफ वी लुक ॲट दी अर्ली टाइम्स, तर त्या ठिकाणी कमांड सुपिरियर होती की कस्टम सुपिरियर होते? व्हॉट वुड यू से? कस्टम वेअर सुपिरियर. कस्टम है ना. जी प्रिमिटिव्ह सोसायटी होती, द प्रिमिटिव्ह सोसायटी. ओके. प्रिमिटिव्ह सोसायटीमध्ये त्या ठिकाणी कमांड वॉज नॉट सुपिरियर. इन दॅट सोसायटी कस्टम्स वर सुपिरियर. ठीक आहे. सो पीपल लोकांचं जे व्हॉट वी से की बिहेवियर होतं, त्यांचं जे कंडक्ट होतं, हाऊ दे बिहेव्ड इन दॅट पर्टिक्युलर सोसायटी, इट वॉज रेग्युलेटेड बाय कस्टम्स. कस्टम्सने रेग्युलेट होत होतं, ना की कोणाची कमांड होती. ओके. सो दिस इज वन ऑफ द क्रिटिसिझम, दिस वन पॉईंट की कस्टमला ते काय केलं आहे त्यांनी पूर्णपणे इग्नोर केलं आहे. आणि बिकॉज लॉ येण्याच्या आधीसुद्धा कस्टम अस्तित्वात होते, तर त्यामुळे कस्टम्स दे शुड फॉर्म अ पार्ट ऑफ ज्युरिस्प्रुडन्स, दे शुड फॉर्म अ पार्ट ऑफ द स्टडी ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. आणि जिथे ज्याच्याकडे ऑस्टिनने पूर्णपणे काय केलं आहे, कानाडोळा केला, म्हणजे इग्नोरच केलेला आहे. ओके. ना आता जे सपोर्टर आहेत ना ऑस्टिन्सचे, ते ह्या पॉईंटवर काय म्हणतात बघा. ओके. लुक ॲट दर लॉजिक. हां, आता जे ऑस्टिनचे सपोर्टर्स आहे, व्हॉट दे से की हे जे कुठले कस्टम्स आहेत, हे जे पण कुठले कस्टम्स आहेत ते कधी होते, स्टेट अस्तित्वात येण्याच्या आधी. हा ना. बिफोर द स्टेट केम इन टू एक्झिस्टन्स, म्हणजे पॉलिटिकली एखादा स्टेट अस्तित्वात येण्याच्या आधी कस्टम्स त्या ठिकाणी प्रिव्हेल करत होते. पण जेव्हा एखाद्या विशिष्ट टेरिटरीला स्टेटचं रिकॉग्निशन मिळतं, ओके, इट इज अ पॉलिटिकल स्टेट नाव, तेव्हा अशा स्टेटमध्ये ज्या कुठल्या कस्टम्स आहे त्या कस्टम्सला अप्रुव्हल द्यायचं की नाही हे त्या स्टेटचा सोवरीन डिसाईड करतो. आणि त्यामुळे ते कस्टमसुद्धा एक प्रकारे काय आहे, सोवरीनचा कमांड आहे. म्हणजे जर सोवरीनने एक्सेप्ट केलं की आपण ह्या कस्टम्सला कंटिन्यू करायचं, दिस कस्टम्स शॅल प्रिव्हेल ॲज अ लॉ, तरच ते कस्टम्स जे आहे त्याला लॉचं स्वरूप प्राप्त होतं. अदरवाईज त्या कस्टम्ससुद्धा ज्या आहे त्या नामशेष होत असतात. असं कोणाचं म्हणणं आहे? सपोर्टर्स ऑफ ऑस्टिन. सपोर्टर्स ऑफ ऑस्टिन, ऑस्टिनचे जे सपोर्टर्स आहे. आता हे एका अंशी आहे ना कुठेतरी, म्हणजे आपण इफ वी लुक ॲट दिस पर्टिक्युलर हे जस्टिफिकेशन जे देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी, तर एक प्रकारे आपल्याला हे पटेलसुद्धा. कसं? सी फॉर एक्झाम्पल, आता आपल्याकडे काही कस्टमरी लॉज असतात. हां, की देअर इज अ कस्टम. सपोज मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते, ओके, वेन अ ब्राईड शी गेट्स शी गोज टू हर मॅट्रिमोनियल हाऊस, तर तेव्हा तिला काही गिफ्ट्स वगैरे जे आहे ते दिले जातात, काही भेट वगैरे जे आहे भेटवस्तू ते दिले जातात. नाव आता हे जे गिफ्ट्स आहेत हे किती प्रमाणात द्यायचे, हे याचं एक काय म्हणतो आपण, एक फिनान्शियल जी स्टेटस आहे देणाऱ्याची ती कन्सिडर करून त्या ठिकाणी तेव्हा ते दिले जातात. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याला डावरी म्हणून आपण कन्सिडर केलं आहे, वी कॉल इट ॲज डावरी. आणि डावरीला काय केलं आहे आपण? बॅन. येस.
म्हणजे कुठेतरी हे कस्टमच होतं ना, की मुलगी सासरी जायची आणि तिला खूप सारं म्हणजे सोनं नाणं पैसा अडकाण वॉट एव्हर वॉट नॉट, आणि असं करून त्या ठिकाणी मुलाची डिमांड पण खूप वाढत गेली. अलीकडच्या काळात आपण बघतो की अमुक कार पाहिजे, तमुक हे पाहिजे वगैरे वगैरे सो ऑन. दिस वॉज अ कस्टम की गर्लला मतलब दॅट वुमन हु इज गेटिंग मॅरिड शील बी रिसिव्हिंग गिफ्ट फ्रॉम हर दिस काय म्हणतो आपण मॅटर्नल होम, माहेरून. ठीक आहे, पण याला आपण कुठेतरी काय केलं आहे, रेग्युलेट केलं आहे. ठीक आहे, म्हणजे सरकार गव्हर्नमेंट जो आहे किंवा आपलं जे पार्लमेंट आहे, इट डज नॉट वॉन्ट टू फेवर दिस काइंड ऑफ कस्टमरी प्रॅक्टिसेस की जिथे मुलीच्या घरच्यांना एक्सप्लॉइट केलं जातं आहे अंडर द नेम्स ऑफ गिफ्ट्स. ओके, वी हॅव जस्ट रेग्युलेटेड दिस कस्टम. कम्प्लिटली बॅन नाही आहे, कम्प्लिटली बॅन केलेल्या कस्टम पण आपण तिकडे येऊच आता. पण इथे काय आहे की यू हॅव टू मेक अ लिस्ट ऑफ गिफ्ट्स, काय काय दिलं जाणार आहे, अँड दोज विल बी एक्सेप्टेड. मग आता काही कस्टमरी गिफ्ट्स असतात, जसं की फॉर एक्झाम्पल मुलीला 5 भांडे देतात बघा, असे काही असतात ना कस्टम्स. त्यानंतर ते वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स असे काही बांधून दिलं जातं वगैरे वगैरे, त्याला आपण रेकग्नाईज केलं. देर इज नो बॅन. म्हणजे त्या कस्टम्सला सोवरीनने रेकग्नाईज केलं, सोवरीनने अप्रूव्ह केलं. बेसिकली जे ऑस्टिनचे सपोर्टर्स म्हणतात ना की कस्टम्सला अप्रुव्हल मिळतं तेव्हा कुठे त्या लॉ म्हणून फोर्समध्ये राहतात. नाव देअर वर अदर कस्टम्स ऑल्सो, जशी की सती प्रथा होती. सती प्रथाला आपण काय केलं आहे, कम्प्लिटली बॅन केलं. येस, सो सती हॅज बीन कम्प्लिटली बॅन्ड. मग सतीला जे आहे, सती प्रथेला अप्रुव्हल मिळालं का? नाव सती वॉज ऑल्सो अ व्हेरी लॉंग प्रॅक्टिस्ड कस्टम. ठीक आहे, दिस प्रॅक्टिस ह्याला खूप म्हणजे एक भरपूर काळापासून इथे इंडियामध्ये प्रॅक्टिस केलं जात होतं. इट हॅड अ व्हेरी लॉंग हिस्ट्री सिन्स अ लॉंग टाईम इट वॉज इन टू प्रॅक्टिस. बट आपण जेव्हा वेन वी बिकेम democratic country, even before it, customs which are not ethical are always banned. yes, so even before we actually attained independence, we all know ki who were all those great people who supported टू अबॉलिश दिस सती प्रॅक्टिस अँड ऑल. आणि त्यावेळेला मग सती जे आहे ते अबॉलिश झालं. अँड वेन ॲक्च्युली इंडिया बिकेम डेमोक्रेटिक इन इट्स नेचर, तेव्हा आता कम्प्लिटली सती आणि याच्यासारख्या इतर प्रॅक्टिसेस ज्या आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन टाकून ह्या गोष्टींवरती पूर्णपणे आळा घालण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, तो सती इज सच अ कस्टम. मग सतीला अप्रुव्हल मिळालं का? वॉज सती अप्रूव्ड? सतीला अप्रूव्ह केलं की डिसअप्रूव्ह केलं? Obviously this has been disapproved and that's why सती जो आहे आता this custom nowhere exist. ओके, चलो. सो ऑस्टिनच्या सपोर्टर्सचं मत समजलं. वाय दे सेड, ते म्हणतात की कस्टम जरी म्हणजे कस्टमला सुद्धा सोवरीनचं काय लागतं, अप्रुव्हल लागतं, आणि तेव्हा दॅट कस्टम इज प्रॅक्टिस्ड ॲज लॉ. ठीक. नाव नेक्स्ट इज पर्सनल लॉज. अगेन इथे ऑस्टिन जो आहे, ऑस्टिनने पर्सनल लॉज जे आहे, पर्सनल लॉजला पूर्णपणे काय केलेलं आहे, इग्नोर केलं आहे. पर्सनल लॉज, ही डझंट टेक पर्सनल लॉज इन टू कन्सिडरेशन. जसं की आता हिंदू लॉ आहे किंवा त्या ठिकाणी जो मोहम्मदियन लॉ आहे. आता इज दिस अ कमांड ऑफ सोवरीन? हे सोवरीनची कमांड आहेत का, मला सांगा बरं. नाही मॅम, कस्टम आणि त्याच्यावर दीज आर नॉट कमांड ऑफ सोवरीन. इथे सोवरीनची कमांड जी आहे ती नाही आहे. दर इज नो कमांड ऑफ सोवरीन, बट स्टील दीज आर लॉज, है ना. स्टील दीज आर व्हेरी म्हणजे कुठल्याही इतर लॉ सारखेच हे पण लॉज आहे. हिंदू लॉ असेल, त्यानंतर मोहम्मदियन लॉ असेल, जे काही असतील ते. सो पर्सनल लॉज, मग ते ख्रिश्चनिटीचे असो किंवा पारसिसचे असो, हिंदू असो, मुस्लिम असो, दे आर ॲज गुड लॉ ॲज अदर लॉज. बट ऑस्टिन सेज की इट इज ओनली वॉट सोवरीनचा कमांड आहे लॉ म्हणजे, पण इथे कुठली कमांड आपल्याला दिसत नाही. नाव व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, कॉन्स्टिट्यूशनल लॉ. कॉन्स्टिट्यूशनल लॉ जो आहे, इज इट अ कमांड ऑफ सोवरीन? कॉन्स्टिट्यूशनल लॉ हा सोवरीनचा कमांड आहे का? नाही. रादर सोवरीन ऑल्सो हॅज टू फॉलो कॉन्स्टिट्यूशनल लॉ. है ना, आपण बघतो इंडियामध्ये, म्हणजे आपलं जर इंडियन कॉन्स्टिट्यूशन पाहिलं तर एव्हरी वन हॅज टू फॉलो दिस कॉन्स्टिट्यूशन. तुम्ही कॉन्स्टिट्यूशनला अब्रिज करणारे म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजनला कॉन्ट्राडिक्ट करणारे लॉज पास करू शकत नाही. बट ऑस्टिनच्या डेफिनेशनमध्ये ही नोवेअर कवर्स कॉन्स्टिट्यूशनल लॉ. ऑस्टिनची जी पूर्ण एक थिअरी आहे, ऑस्टिनच्या थिअरीमध्ये कॉन्स्टिट्यूशनल लॉला काय त्या ठिकाणी पूर्णपणे इग्नोर केलेलं आहे, त्याच्याकडे लक्षच दिलेलं नाही आहे. अँड वी ऑल नो की कॉन्स्टिट्यूशनल लॉ हा कुठल्याही देशाचा काय आहे, इट इज द बेसिक लॉ, इजंट इट. आज आपले सगळे जे कायदे आहेत इंडियामधले ते कुठल्या बेसिसवरती बनवले जातात आणि बनले तर पास कुठल्या बेसिसवर पास जरी झाले तर ते इंटरप्रिटेशन करत असताना कॉन्स्टिट्यूशन, है ना, इट इज कन्सिडर्ड, येस, इट इज कन्सिडर्ड ॲज द टच स्टोन. आपण म्हणतो ना की एक परिस्पर्श, की जो कुठला लॉ, एखादा नवीन लॉ बनवला तर हा नवीन लॉबद्दल जर काही एक शंका असेल, इफ देअर इज एनी डाऊट,
आपण ह्या लॉची जी कुठली प्रोव्हिजन असेल तिला उचला आणि तुम्ही कॉन्स्टिट्यूशनला टच करून बघा. कॉन्स्टिट्यूशनला टच करून बघा म्हणजे ती प्रोव्हिजन कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेल्या कुठल्याही प्रोव्हिजनला तडा देते आहे का, त्याच्याशी विसंगत आहे का. त्याच्याशी जर ती विसंगतीत असेल म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या सुसंगतीमध्ये नसेल तर तो लॉ किंवा ते प्रोव्हिजन त्याला काय घोषित केलं जातं, वाईट, अनकॉन्स्टिट्यूशनल म्हणजेच वॉइड. ओके, इट इज डिक्लेअर्ड ॲज अनकॉन्स्टिट्यूशनल. ठीक आहे, म्हणजेच वॉइड. मग आता एखाद्या देशाचा सोव्हरीन म्हणजे जो अतिशय सुपिरियर पॉवर, आपण मग ते पार्लमेंट घ्या किंवा प्राईम मिनिस्टर घ्या, प्रेसिडेंट म्हणा, ते कितीही सुप्रीम असले तरी ते कॉन्स्टिट्यूशनपेक्षा सुप्रीम आहेत का, नो. आणि येस, सो ऑस्टिनने हा जो मुद्दा आहे, दिस पर्टिक्युलर पॉइंट ऑफ कॉन्स्टिट्यूशनल लॉ, ही हॅज कम्प्लिटली ignored it. He has nowhere mentioned about constitutional law. Next, what he has ignored, अजून कुठला लॉ त्याने इग्नोर केलाय बरं? इंटरनॅशनल लॉ. येस, व्हेरी गुड. सो इंटरनॅशनल लॉ, इंटरनॅशनल लॉ जो आहे हा पण पूर्णपणे त्याने इग्नोर केलेला आहे. ही डज नॉट पे एनी हेड टू इंटरनॅशनल लॉ. ठीक आहे, आता इंटरनॅशनल लॉ जो आहे, ऑस्टिनला काय वाटतं की इंटरनॅशनल लॉ जो आहे हा लॉच नाही आहे का. ही सेज इंटरनॅशनल लॉ इज नॉट अ लॉ. का बरं, कारण कुठला तिथे कुठला सोव्हरीन नाही आहे. येस, ही सेज की देर इज नो सोव्हरीन आणि सोव्हरीनची कमांड नाही, सँक्शन नाही. की एखाद्या देशाने एखादा म्हणजे जर आपण बघितलं आता इंटरनॅशनल लॉ, पब्लिक इंटरनॅशनल लॉ आपण बघितला की जी एन्फोर्समेंटचं जे एक मेकॅनिझम आहे ना ते थोडंसं कसं आहे, वीक आहे ॲज कम्पेअर टू म्युनिसिपल लॉ, है ना. म्हणजे आपण एखाद्या देशाचा कायदा मोडला की त्वरित त्या ठिकाणी ॲक्शन होते. सपोज IPCच्या अंतर्गत एखादा त्या ठिकाणी क्राईम ऑफेन्स झाला तो इमिजिएटली ॲक्शन शॅल बी टेकन. पण जेव्हा एखादी ट्रिटी साईन केलेली असते 2 देशांमध्ये किंवा 2पेक्षा अधिक देशांमध्ये आणि एखादा देश त्या ट्रिटीला फॉलो करत नाही, अशा वेळेला ते जो देश त्या ठिकाणी फॉलो करत नाही त्याला आपण पनिश करू शकतो का, नाही. इट इज कम्पॅरेटिव्हली व्हेरी हार्ड. हालाकी देर आर अदर मोड्स की ते असं करतात किंवा जेवढे काही इंटरनॅशनल कन्व्हेन्शन्स असतात किंवा बेनिफिट्स असतात वगैरे त्याच्यातून त्या देशाला वगळलं जातं, यु नो, सेफ्टी वगैरे म्हणजे की डिफेन्स वगैरेच्या क्षेत्रात वगैरे त्या देशाला थोडंसं बॉयकॉट केलं जातं. बट ॲक्च्युअलमध्ये जसं म्युनिसिपल लॉ आहे म्हणजे आपला IPC आहे तिथे जसं 302साठी लगेच तुम्हाला माहिती आहे काय सजावणार आहे, इफेक्टमध्ये येईल लगेच दॅट थिंग. एखाद्या म्हणजे ज्याने तो गुन्हा केला त्याला धरणार तुम्ही, इथे कोणाला धरणार आहे. दर इज नो सच यु नो इंडिव्हिज्युअल. तुम्ही त्या देशाच्या प्राईम मिनिस्टरला, प्रेसिडेंटला उचलून तुरुंगात नाही टाकू शकत. ओके, सो दॅट इज वॉट अकॉर्डिंग टू ऑस्टिन. ऑस्टिन काय म्हणतो की हा इंटरनॅशनल लॉ जो आहे ना बाबा हा लॉच नाही आहे, मी याला लॉ मानतच नाही. कारण लॉ म्हणजे काय, सोव्हरीनचा कमांड आहे आणि इथे कुठला एक सोव्हरीन नाही. दर इज नो सोव्हरीन अँड दर इज नो कमांड अँड दर इज नो सँक्शन. ओके, दॅट्स वॉट हा आपला ऑस्टिन म्हणतो या ठिकाणी. ना अजून ह्याने काय इग्नोर केलेलं आहे बरं, ऑस्टिन अजून काय इग्नोर करतो, प्रेसिडेंट्स आहे ना, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, जज मेड लॉ. आता ऑस्टिन ना ही डिड नॉट लाईक जज मेड लॉज. आता याला कारण काय होतं ते पण मी तुम्हाला सांगितलं की त्यावेळचा जो समाज होता, हाऊ वॉज द सोसायटी, कोणाचा पगडा होता, कोणाचं वर्चस्व होतं जास्त, चर्चचं. येस, द डिवाइन लॉ, द चर्च म्हणजे जो पोप असायचा ना तो जे सांगणार ना दॅट वॉज फॉलोड. आणि आपल्याला माहिती आहे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो. सो ह्या पोपने जे काही बेस्ड अपॉन हिज रिलिजियस इंटरप्रिटेशन त्याने जे सांगितलं तर दॅट वॉज लॉ अँड सच लॉज आर व्हेरी डेंजरस. मग ऑस्टिन जो आहे, ऑस्टिन झाला किंवा बेंथम झाला, ह्या दोघांनाही हे चर्चचं वर्चस्व काही पटत नव्हतं. अँड दे यूज टू थिंक की जो त्या ठिकाणी शासक आहे, ठीक आहे, जो शासक आहे, जो सोव्हरीन आहे, त्याने त्या ठिकाणी जे आहे त्याचा कमांड जो आहे तो लॉ असला पाहिजे, ना की चर्चमधून येणारं कुठलंही एखादा स्टेटमेंट. आणि त्यामुळे आता इथे त्यावेळेस जे जजेस होते ते जजेससुद्धा ह्या चर्च ने इन्फ्लुएन्स होते. दे वर इन्फ्लुएन्स्ड बाय द चर्च. ओके, इन्फ्लुएन्स होता कोणावरती, जजेसवरती, म्हणजे जी ज्युडिशरी आहे. आणि त्यामुळे ऑस्टिनने जजमेड लॉला इट इज नॉट अ लॉ असं म्हटलंय. याला डॉग लॉ कोणी म्हटलं होतं बरं, हू कॉल्ड इट, जेरेमी बेंथम. का बरं म्हटलं होतं डॉग लॉ, डॉग जसा वफादार असतो त्याच्या मालकाला तसेच हे पोप लोक ह्यांना जज लोक वफादार आहेत. आणि जेव्हा तो एक मिस्टेक करतो डॉग तेव्हा आपण मारतो त्याला, तसंच हे पण वाट बघतात. येस, आणि नंतर पनिश करतात. एक्झॅक्टली. ओके, सो व्हेरी गुड, आय एम ग्लॅड यू पीपल रिमेंबर. ठीक आहे, सो आता आणखीन एक याच्यामध्ये जे मॉरल्स आहेत है ना, द मॉरल्स, द एथिक्स, हे सगळं इग्नोर केलेलं आहे. याला पूर्णपणे इग्नोर केलेलं आहे. नॉट ऑलवेज लॉ इज अ कमांड. ते इट इज ऑल्सो बेस्ड अपॉन मोरॅलिटी.
नेहमीच ते कमांड असेल असं नाही आहे है ना. तर इथे मोरालिटीचं जे प्रिन्सिपल आहे, जो एथिकल ॲस्पेक्ट आहे, तो पण पूर्णपणे काय केलेला आहे त्याने, कट ऑफ केलेला आहे, इग्नोरच केलेला आहे. आता ह्या बाबतीत ना हार्ट जो आहे आपला, ओके, हार्टची थेअरी आपण बघणार आहे नंतर येणाऱ्या लेक्चरमध्ये. हार्ट हा जो आहे हा ऑस्टिनियन होता, ओके, ही बिलॉंग टू दिस ॲनालिटिकल स्कूल ओनली अँड ही वॉज अ फॉलोवर ऑफ ऑस्टिन. पण हार्टने ऑस्टिनचा हा जो व्ह्यू आहे की मॉरल्सला त्याने कम्प्लिटली इग्नोर केलेलं आहे, तर हार्ट जो आहे याच्या अगेन्स्ट होता. हार्टचं असं म्हणणं होतं की नाही, लॉमध्ये कुठलाही कायदा असेल ना तर देअर हॅज टू बी मिनिमम मॉरल्स इन इट. त्याच्यामध्ये मिनिमम मॉरल्स, मिनिमम एथिक्स जे आहे, देन व्हॉट वी कॉल नॅचरल जस्टिस जे आहे, याचे जे प्रिन्सिपल्स आहे ते असायला हवे. कुठल्या पण लॉमध्ये हे मॉरल्स असतात. देर आर प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस. हे असं म्हणणं कोणाचं होतं, हार्टचं. ठीक आहे, हार्टची आपण अजून थिअरी बघितली नाही आहे, दॅट वी आर गोइंग टू सी इन द कमिंग लेक्चर. नाव लॉ जो आहे, जसं आता ऑस्टिन म्हणतो की लॉ काय आहे, कमांड आहे. तर लॉ नेहमी कमांड नसतो. इट इज नॉट अ कमांड. एक डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये इट इज व्हॉट, इट इज द जनरल विल. लॉ काय आहे, लॉ इज द जनरल विल ऑफ द पीपल, म्हणजे लोकांना काय हवं आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता याचं एकदम बेस्ट उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आपल्याकडे 3 कृषी कायदे जे आहे, बरोबर, ते 3 कृषी कायदे पास झाले होते. आठवत आहे तुम्हाला सगळ्यांना? येस गाईज. हां येस, दिल्लीमध्ये आंदोलन पण झालं. हां, याच्या विरोधात काय झालं, देर वर सो मेनी प्रोटेस्ट. ओके, खूप सारे आंदोलन झाले, खूप विरोध झाला ह्या कायद्यांचा. का? बिकॉज हे जे कायदे होते, म्हणजे हे कोणासाठी होते, हे कायदे ऑब्व्हियसली शेतकऱ्यांसाठी होते है ना. शेतकरी वर्ग जो होता, ह्या शेतकरी वर्गासाठी हे कायदे होते. पण ज्या समूहासाठी, हां मॅडम, हां, कृषी हा विषय म्हणजे ॲग्रिकल्चर इज अ सब्जेक्ट ऑफ द स्टेट till the law was made by a central government. Sir, it is not in concurrent list. ओके सर. सेंटर कॅन मेक फॉर स्टेट. सेंट्रलला अधिकार आहेत ना. सर वी शॅल डिस्कस कॉन्स्टिट्यूशन लेटर ऑन. अदरवाईज काय होईल ना, विषय खूप भरकटत जातो आणि आपलं ज्युरिस्प्रुडन्स बाजूला राहील, बिकॉज वी आर हॅव्हिंग लिमिटेड टाईम ॲज वेल. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही फर्स्ट इयरचं आपलं कॉन्स्टिट्यूशनचं लेक्चर असेल तेव्हा लॉग इन करा हवं तर. अँड आय नो यू आर हॅव्हिंग साऊंड नॉलेज ऑन दॅट सब्जेक्ट मॅटर, बट स्टील यू आर आस्किंग. एनिवेज, चलो, तो ह्या लोकांसाठी हे कायदे बनले होते. परंतु यांनाच, म्हणजे यांची इच्छा होती का, वॉज देअर द विल ऑफ दीज पीपल, ज्या लोकांकरता हे कायदे आणले, त्यांची विल होती का त्याच्यामध्ये? विल म्हणजे त्यांचा एक्सेप्टन्स, त्यांची इच्छा होती का? नाही, ऑब्व्हियसली नाही. आणि त्याचा परिणाम काय झाला की हे जे लॉज होते ते आपल्याला रिपील करायला लागले. सो लॉ म्हणजे काय, लॉ इज नॉट जस्ट द कमांड ऑफ द सोवरिन, की सोवरिन काहीतरी कमांड करणार आणि लोक लगेच फॉलो करणार. नाही, ऐसा नहीं चलेगा. यहाँ पे डेमोक्रेसी में लोगों का, क्यों, कारण आपण काय म्हणतो, लोकशाही काय आहे, व्हॉट इज डेमोक्रेसी, इट इज गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल. ओके, सो हिअर पीपल इज द कोर एलिमेंट. कोर फॅक्टर काय इथे, पीपल. मग इथे जनहितामध्ये, लोकांच्या हितामध्ये गोष्टी झाल्या पाहिजे, ना की त्या सोवरिनची मर्जी काय. उद्याला तर जो सोवरिन आहे किंवा जो पंतप्रधान म्हणा किंवा पार्लमेंट म्हणा, त्यांच्या मनात काही येईल आणि ते काही कायदे किंवा काही नियम लागू करू शकतात का? अजिबात नाही. तर याचं एक उदाहरण आहे. दॅर वॉज अ केस ऑफ, काय केसचं नाव आहे, आय जस्ट फॉरगॉट द केस नेम, काहीतरी समथिंग. ओके, ते केसचं नाव सोडा, मी तुम्हाला फॅक्ट सांगते. तर एअर इंडियाचं आहे ती केस. तर एअर इंडियाने ना काय केलं होतं की काही रूल्स बनवले होते, ओके, एम्प्लॉईजसाठी. रूल्स कोणासाठी? त्यांच्या एम्प्लॉईजसाठी. आता याच्यातला एक रूल काय होता माहिती आहे का, की जेव्हा कुठलीही एअर होस्टेस येस प्रेग्नेंट असेल, येस, सो ती एअर होस्टेस जर प्रेग्नेंट असेल तर ती जर प्रेग्नेंट राहिली तर शी शॅल बी टर्मिनेटेड फ्रॉम हर जॉब. ठीक आहे, तिचं टर्मिनेशन होईल. आणि मग हे मॅटर गेलं कोर्टामध्ये की दिस इज नॉट फेअर, असे रूल्स जे आहे हे नाही बनवू शकत. आणि कोर्टाने पण म्हटलं की राईट टू एखादी महिला जेव्हा प्रेग्नेंट राहते तो राईट टू मदरहूड, इट इज व्हॉट, इट इज हर राईट टू मदरहूड. तिला मातृत्वाचा, तिला आई होण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. अँड दिस राईट टू मदरहूड इज इन्क्लुडेड वेअर, इट इज इन्क्लुडेड अंडर राईट टू लाईफ. राईट टू लाईफ कुठे आहे बरं? आर्टिकल 21 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि राईट टू लाईफ हा आर्टिकल 21 मध्ये असल्यामुळे हा कसा राईट आहे? फंडामेंटल राईट आहे. तर फंडामेंटल राईट आहे म्हणजेच मग काय आहे ह्या राईटची खासियत? हे राईट्स, these rights cannot be taken away, this cannot be violated by the state, है ना. these are guaranteed by our constitution. हे राईट्स आपल्याकडनं कोणी हिरावून घेऊ शकत नाही. अँड सुप्रीम कोर्ट सेड इन दिस पर्टिक्युलर मॅटर्स की अशा पद्धतीचे जे तुम्ही नियम बनवलेले आहे दे आर कम्प्लिटली व्हॉट,
दे आर अगेन्स्ट, मतलब हे अनकॉन्स्टिट्युशनल नियम आहे. ओके, कोर्टाने असा त्या ठिकाणी निकाल लावला. सो इट इज नॉट ऑलवेज की काहीतरी कमांड. आता इथे एअर इंडियाने पण काय केलं, एक रूल्स बनवून म्हणजे एक प्रकारचं त्यांनी कमांड दिलं, पण नेहमीच तुमची कमांड जी आहे ती फॉलो होईल असं नाही आहे. बिकॉज आपको लोगों का विल भी देखना है, यू हॅव टू लुक ॲट द जनरल इंटरेस्ट ऑफ द पब्लिक. सो दीज आर सम ड्रॉबॅक्स ऑफ दिस पर्टिक्युलर थिअरी. जी ऑस्टिनची थिअरी आहे ह्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत. पण मग आता ही ऑस्टिनची थिअरी तुम्हाला वाटतं का भारतामध्ये जी आहे ही कुठे कधी काळी लागू केली असेल? कारण ऑस्टिन काय म्हणतो, बाबा लॉ काय आहे, इट इज कमांड ऑफ सोव्हरीन. तर तुम्हाला काय वाटतं इंडियामध्ये याचा इन्फ्लुएन्स काय झाला असेल ह्या पर्टिक्युलर थिअरीचा? आणीबाणीच्या काळात. आणीबाणीच्या काळात. ओके, व्हेरी गुड. आणखीन? रॉंगफुल डिटेन्शन. हां, तेव्हाच रॉंगफुल डिटेन्शन झाले होते, त्या काळात भरपूर रॉंगफुल डिटेन्शन झाले होते. येस. ए.के. गोपालन केस. ए.के. गोपालन केस. ओके, काय झालं होतं ए.के. गोपालनच्या केसमध्ये? केलं होतं ना मॅम. येस, रॉंगफुली डिटेन्शन केलं होतं ना त्याला. हां, रॉंगफुल डिटेन्शन. ओके, आणखीन? आणखीन ते पंजाबमध्ये सुवर्ण मंदिरात हे केलं, मिलिटरी गेली त्यावेळेस पण. ओके, ऑपरेशन ब्लू स्टार. हा, येस. ओके, चलो. सो लेट्स अंडरस्टँड. बरं, काय वाटतं ऑस्ट्रेलियन व्ह्यू आजही आपल्याकडे आहे की नाही आहे? डू वी फॉलो द ऑस्ट्रेलियन व्ह्यू? आहे हो मॅम, आहे. ओके, चलो. लेट्स सी दिस थ्रू सम केसेस, थ्रू सम इन्स्टन्सेस विच हॅव अकर्ड इन इंडिया. मला फक्त एकदा सांगा की पार्टिसिपंट्समध्ये कोणी नवीन दिसत आहे का? बिकॉज एक जॉईन झालं होतं, जोगदंडे म्हणून कोणी आहे का? जोगदंडे. येस मॅम. श्याम दुकान. येस, आर यू देअर? ओके. येस, आय एम हिअर. ओके, असं होऊ शकतं की यू वॉन्ट गेट द लिंक, कारण की आपली थिअरी आधी सुरू झाली आहे ही, अँड यू हॅव जॉईन लेट, त्यामुळे. बट स्टील बी देअर, कारण ज्युरिस्प्रुडन्स हे एकदम असं समजत नाही. आय होप थोडंफार तरी काहीतरी समजेल टुवर्ड्स दी एंड. ठीक आहे. ओके, नाव आता ह्या ऑस्टिनच्या थिअरीचा इंडियामध्ये कसा इन्फ्लुएन्स झाला, ठीक आहे, ते बघूयात. आता सगळ्यात आधी इंडियावरती इन्फ्लुएन्स कसा झाला, कधी झाला हे बघण्याच्या आधी वी मस्ट अंडरस्टँड की इंडियामध्ये व्हॉट वॉज द सिच्युएशन. तर आता एन्शियंट इंडिया जर बघितला तर एन्शियंट इंडियाची जी लीगल सिस्टम होती ती पूर्णपणे कशावरती होती बरं? म्हणजे मोस्ट ऑफ द पार्ट इट कन्सिस्टेड ऑफ व्हॉट? एन्शियंट इंडियाची जर लीगल सिस्टम बघितली ती कशावरती होती? इट वॉज बेस्ड अपॉन व्हॉट? येस, कस्टम्स. येस, कस्टम्स. येस, मॉरल, रिलिजियस रूल्स, है ना. रिलिजियस रूल्स कुठे आपण बघितलेलं आहे फर्स्ट इयरमध्ये. रिलिजियस रूल्स कुठे दिलेले होते? धर्मशास्त्रास, धर्मसूत्रास. आठवत आहे काही? डू यू रिमेंबर एनिथिंग गाईज? मनुस्मृती. ओके, चलो. सो धर्मशास्त्रास वगैरे. मग इथे आपल्याकडे इंडियामध्ये ना जो राजा होता, किंग, ठीक आहे, ही वॉज द सिम्बल ऑफ धर्मा. किंग वॉज द सिम्बल ऑफ व्हॉट? धर्मा. आता आपल्याकडे धर्मा वॉज रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ म्हणजे काय? कायद्यासमोर सगळे समान, ठीक आहे. नो इनजस्टिस शुड बी डन टू एनीवन. नाउ व्हॉट हॅपन्ड की यहाँ पर राजा ही वॉज द प्रोटेक्टर ऑफ पीपल. राजाचा धर्म काय होता की त्याने प्रजेची काय करायची, त्या ठिकाणी रक्षा करायची अँड ऑल. ओके, दिस वॉज आर प्रिव्हियस लुकआउट. अशा पद्धतीची लिगल सिस्टम जी आहे आपल्याकडे होती. आता जेव्हा ब्रिटिश आले, ओके, वेन आफ्टर दी ॲडव्हेंट ऑफ ब्रिटिश, आता ब्रिटिश तर आधी राज्य करण्यासाठी आले नाही, ते व्यापारासाठी आले आधी आणि नंतर राज्यकर्ते बनले, ठीक आहे. मग आता जेव्हा ब्रिटिश रूल आपल्याकडे आला, ब्रिटिशांनी खूप चांगल्या प्रकारे ऑस्टिनचा व्ह्यू जो होता, दिस ऑस्टिनियन व्ह्यू ऑफ व्हॉट? ऑफ लॉ, याचा पुरेपूर वापर केला. कारण त्या काळामध्ये इंग्रजांना जो मनमानी कारभार करायचा होता, ओके, मनमानी कारभार इज आर्बिट्ररी, ठीक आहे. म्हणजे आर्बिट्ररी वेमध्ये त्यांना जे काही कायदे इम्पोज करायचे होते, जी काही पॉलिटिकल सिस्टम, आर्बिट्ररीली त्यांनी काय केलं आहे? दे हॅव इंट्रोड्यूस देअर पॉलिटिकल सिस्टम, दे हॅव इंट्रोड्यूस देअर लँग्वेज, दे हॅव इंट्रोड्यूस देअर लॉज. तुम्ही जर कॉन्स्टिट्युशनल हिस्ट्री वाचली असेल तर तेव्हा जेव्हा हे लोक आले तर देअर वर पॅरलली हाऊ मेनी लॉज? एक आपला हिंदू लॉ होता, मोहम्मदियन लॉ होता आणि एकीकडे इंग्लिश लॉ पण चालू होता. आणि हळूहळू त्यांनी काय केलं, जिथे जिथे त्यांच्या कॉलनीज होत्या त्या सगळ्यांवरती इंग्लिश लॉ इम्पोज करायला सुरुवात केली. आता ऑस्टिनची थिअरी जी आहे ना, ह्या थिअरीचा पूर्णपणे कसा वापर यांनी केला? कारण की बघा, ब्रिटिश जे होते कशा प्रकारचे राज्यकर्ते होते? व्हॉट काइंड ऑफ पॉलिटिकल रूलर्स दे वर? टेल मी. कॉलोनियल का काय? क्रुअल असं बोलायचं. ओके, कॉलोनियल. येस, क्रुअल. येस, क्रुअल म्हणजेच काय?
ब्रिटिश इम्पेरियलिझम असा शब्द ऐकलाय का तुम्ही? इम्पेरियलिझम. हु इज अ इम्पेरियलिस्ट? आदेशात्मक होते. येस, ऑर्डर्स द्यायचे. ऑर्डर्स. आणि ऑस्टिन काय म्हणतो? ऑर्डर देणं, कमांड करणं. ऑस्टिन काय म्हणतो? ऑस्टिनची थिअरी काय म्हणते? लॉ काय आहे? काय आहे लॉ? येस, ऑस्टिन पण म्हणतो की लॉ इज कमांड. हे ब्रिटिश जे आहे दे वर म्हणजे दे बिलिव्ड इन इम्पेरियलिझम, दे बिलिव्ड इन ॲब्सोल्युटिझम. ओके, की जिथे हुकुमशाही पद्धतीने राज चालू आहे, यू आर जस्ट सिम्पली थ्रोईंग दी ऑर्डर्स अँड पीपल हॅव टू फॉलो. They are not left with any option. And while giving those orders, you are not caring whether those orders are in favor of those common people or they are going to exploit. काही घेणं देणं नाही आहे, ठीक आहे. क्योंकि उनका तो मोटो ही था ना की एक्सप्लॉइट करणं आहे. आणि मग त्यांची लँग्वेज इम्पोज करणं असेल किंवा आजही आपण बघतो की आपली जी एज्युकेशनल सिस्टम आहे, हाऊ इज आर एज्युकेशनल सिस्टम आजच्या डेटला? How is it? English. It is totally influenced by those English people. Earlier, our educational system was not what it is today. Okay, so because they wanted clerical people, clerical population from us, आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांचे म्हणजे एक जे पण लॉज होते, लँग्वेज होते, हे सगळं आपल्यावरती इम्पोज केलं. आता ठीक आहे, मग 1947मध्ये जर आपल्याला इंडिपेंडन्स भेटलं, मग इंडिपेंडन्स भेटल्यानंतर जे ऑस्टिनियन व्ह्यू जो होता किंवा जो ऑस्टिनियन ओरिजिन होता थॉटमध्ये, कॉन्टेंटमध्ये, तो गेला का देशातनं आपल्या? No ma'am. तो IPC. तो नाही, ऑस्टिनियन व्ह्यू. सी ऑस्टिनियन IPC ओके, इट इज अ कोड, बट यु नो जस्ट इम्पोजिंग थिंग्स नाही गेला हा ना. सो आता ही ऑस्टिनची जी थिअरी आहे, आपण ही जर बघितली, बिकॉज देर आर नो मॉरल्स, दे रिलिजियस याला काही हे दिलेलं नाही महत्त्व, कमांडला महत्त्व आहे, म्हणजे फ्रीडमला नाही आहे. सो दिस थिअरी इज समवेअर अँटी व्हॅल्यूज, इट इज अँटी फ्रीडम, इट इज अँटी पीपल, इट इज वेस्टिंग ॲब्सोल्यूट पॉवर इन दी ऑथॉरिटी. जेव्हा हा म्हणतो सोवरीन आहे, सोवरीन अथॉरिटी आहे, म्हणजे ऑस्टिनची थिअरी काय करते, कुठे ना कुठे ॲब्सोल्यूट पॉवर्स ज्या आहे त्या इन्व्हेस्ट करते एका अथॉरिटीमध्ये, कुठल्या तरी एका. येस, दिस इज कॉन्सन्ट्रेशन, व्हेरी कॉन्सन्ट्रेटेड पॉवर्स. ओके, पॉवरचं कॉन्सन्ट्रेशन आहे इथे. देर इज नो डिसेंट्रलायझेशन, देर इज सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर्स, आणि अमर्याद प्रमाणात आहे. ओके, पॉवर्स हॅव बीन वेस्टेड ॲब्सोल्युटली. आणि आपण ब्रिटिश राज जे होतं त्या दरम्यान जर बघितलं तर असंच काहीसं स्ट्रक्चर होतं. पॉवर्स वर इन्व्हेस्टेड, दे वर कॉन्सन्ट्रेटेड इन वन हँड ओनली, ॲट द हँड्स ऑफ इंग्लिश पीपल. ओके, क्राऊन वगैरे जे होतं तिथनं ते पण सगळं बघायचे, आणि जे कोणी या ठिकाणी कंपनी त्या ठिकाणी बघत होते, द कंपनी पीपल, दे यूज टू हॅरास पीपल. आता इथे हा जो व्ह्यू आहे, ओके, ऑस्टिनच्या थेरीचा, ह्या थेरीचा यांना तर खूप वापर झाला, आणि त्याच्यामुळे आपण बघतो कुठे ना कुठे जे ब्रिटिश ज्युरिस्ट होते ना, म्हणजे मॅक्युले जरी असला किंवा मेन असला, तर हे मॅक्युले, मेन यांनी जो आहे ह्या थेरीचा आधार घेतच इथे लोकांना एक्सप्लॉइट केलं. मॅक्युले माहिती आहे ना कोण होता? IPC. अजून एज्युकेशन. येस, सो एज्युकेशनची सगळ्यात पहिली ब्लू प्रिंट ज्याने आपल्याला दिली तो हाय. ओके, मॅक्युले. ओके, चलो, सो आगे बढ़ते हुए व्हॉट हॅपन. आता इथे आपण फ्री जरी झालो तर वी डिड नॉट हॅव आवर ओन कॉन्स्टिट्यूशन अँड ऑल. 1950मध्ये आपलं कॉन्स्टिट्यूशन आलं. ठीक आहे, आता आपलं कॉन्स्टिट्यूशन बिलकुल याच्या विरुद्ध, म्हणजे जो ऑस्टिनचा व्ह्यू होता, ऑस्टिनच्या थेरीमधनं की ॲब्सोल्युटिझम, देन इम्पेरियलिझम किंवा एक अँटी पीपल, अँटी फ्रीडम, अँटी व्हॅल्यूज, ह्याच्या अगदी अगेन्स्ट आपल्याला आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही व्हॅल्यूज दिसतात. कुठल्या? फ्रीडम है ना, लिबर्टी, इक्वालिटी, सोशल जस्टिस, येस, यु नो, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर्स, हे सगळं बघायला भेटलं. बट आता झालं काय की ह्या शासनामध्ये राहून जो थॉट प्रोसेस आहे, ओके, ते म्हणतात ना की एक जोक म्हणून बोललं जातं ना की इंग्रज फक्त आपल्या देशातनं गेले, आपल्या डोक्यातनं नाही गेले, आपली मानसिकता तशी बनवून गेले ते. ओके, सो इथे जे जजेस होते, ओके, द ज्युडिशरी, ही ज्युडिशरी जी आहे, ज्युडिशरीचा जो एक थॉट प्रोसेस होता, यांची जी थॉट प्रोसेस होती, इट वॉज कम्प्लिटली वॉट ऑस्टिनियन व्ह्यूची होती. आणि मग पुढे आपण बघतो की काही मग जेव्हा जसं की कॉन्स्टिट्यूशन वगैरे आलं, ह्याच्या व्हॅल्यूज होत्या, याच्यावरती जास्त स्ट्रेस करण्यात आलं, तर देअर वॉज, म्हणजे याच्या वेगळा, याच्या विपरीत असा व्ह्यू जो आहे बऱ्याच केसेसमध्ये घेतला गेला. ओके, ज्युडिशरीने घेतला. बट म्हणजे जसं की आपण अग्रेरियन रिफॉर्म्स आणले. व्हॉट आर अग्रेरियन रिफॉर्म्स, यू नो ना? अग्रेरियन रिफॉर्म्स नाही माहीत काय? बरं,
तुम्हाला माइल्ड होऊन आलेत का मॅम असं? नाही हे शेती संदर्भात होते की काही लोकांकडे खूप जास्त जमीन होती, काहींकडे काहीच नव्हती, मग त्याचं पुन्हा एकदा काय वाटप करायचं होतं, ती भूदान चळवळ वगैरे ह्या गोष्टी बघा. सिलिंग ऍक्ट, येस देर इज सीलिंग ऍक्ट आला आपल्याकडे, फ्रॅगमेंटेशन कन्सॉलिडेशन ऍक्ट, हे असे काही रिफॉर्म्स झाले. देन सरप्लस लँडच्या संदर्भात ॲक्विजिशन ऑफ ॲग्रिकल्चरल लँड वगैरे. तो Dr. Ambedkar had written a very good book on this in 1918, which was known as a small holdings in India. हां ओके. आणि मग त्या भारताच्या ऍग्रिकल्चर मध्ये काय प्रॉब्लेम आहे याचं त्यांनी विस्तृत चर्चा केलेली आहे. आणि त्यांनी तुकडे पद्धत ही साऊथ इंडियाला नको असावी तर नॉर्थ इंडियाला ती असावी असं भारताचे 2 भाग केले होते. ओके. आणि त्याच बेसिसवर मग सर कायदा आला आपल्याकडे, प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कन्सॉलिडेशन ऍक्ट. वॉज गिव्हन इन स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया मध्ये दिले. येस ओके. सो वेअर वर वी अग्रेरियन रिफॉर्म्स, तर ते ह्या अनुषंगाने अग्रेरियन रिफॉर्म्स आले. बट आता जेव्हा हे अग्रेरियन रिफॉर्म्स यांना इफेक्ट द्यायचा होता, मग तेव्हा काही लोकांकडनं तुम्हाला जमीन घ्यायची आहे, बरोबर. आता ती सहजासहजी तर देणार नाही, मग तिथे काय पाहिजे तुम्हाला? देअर हॅज टू बी वॉट? कमांड ऑफ सॉवरेन. कमांड पाहिजे. एक्झॅक्टली. सो देअर हॅज टू बी कमांड, की तिथे तुम्हाला ती फोर्सफुली घ्यायचीच आहे. असं तर तुम्ही लोकांची विल जर विचारायला गेला, कोण म्हणेल की बाबा माझी संपत्ती मी देऊन टाकतो? देर आर व्हेरी फ्यू पीपल. म्हणजे विनोबा भावेंनी ती चळवळ पण उभी केली होती बघा, भूदान वगैरे. हां. सो देर आर व्हेरी फ्यू पीपल की जे खूप म्हणजे मोठ्या मनाने समोर येतात आणि की बाबा माझ्याकडे आहे जास्त, तर माझं जे आहे अधिकचं ते मी देतो एखाद्या गरीबाला. असे खूप कमी लोक असतात. 1993 संस्थानिक ज्यावेळेस खालसा केले त्यावेळेस याचं चांगलं उदाहरण आपल्याकडे देता येईल. ओके. येस स्वातंत्र्यानंतर. येस. सो दॅट कुड बी. तर मग ह्या ठिकाणी आता कमांडची गरज पडली आणि मग सुप्रीम कोर्ट जे आहे आपलं, सुप्रीम कोर्ट जे आहे, सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी शंकरी प्रसादची जी केस आहे, शंकरी प्रसादची केस माहिती आहे ना सगळ्यांना, आता तुम्ही सेकंड इयरमध्ये येतो. येस व्हेरी गुड. तो केशवानंद भारती पण आहे ना. येस, आपण क्रोनॉलॉजिकली चाललोय सर. सगळ्यात पहिला इव्हेंट जो झाला तो झाला 51 मध्येच, ठीक आहे. तो शंकरी प्रसादच्या केसमध्ये आणि त्यानंतर सज्जन सिंग वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान ही एक केस होती. ह्या केसमध्ये ह्या दोन्ही केसेसमध्ये बघा, सुप्रीम कोर्ट जे आहे, सुप्रीम कोर्टाने कुठे ना कुठे ऑस्टिनियन पॉझिटिव्हिझम जे आहे, ठीक आहे, म्हणजे ऑस्टिनची जी थिअरी होती, तर ऑस्टिनियन पॉझिटिव्हिझमला इफेक्ट देत काय निर्णय दिला ह्या दोन्ही केसमध्ये? काय होतं म्हणजे मुद्दा काय होता की बाबा आपले जे फंडामेंटल राईट्स आहे, हे फंडामेंटल राईट्स पार्लमेंटला आपल्याकडनं घेऊन टाकण्याचे अधिकार आहेत की नाही. कारण की तेव्हा बघा, राईट टू प्रॉपर्टी जेव्हा आपलं कॉन्स्टिट्यूशन बनलं, इट वॉज अ फंडामेंटल राईट. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, बरोबर? माहिती आहे ना? पण मग पण मग एकीकडे आपले फंडामेंटल राईट्स होते आणि दुसरीकडे आपल्याला अग्रेरियन रिफॉर्म्स पण आणायचे होते. म्हणजे जी विषमता होती समाजामध्ये कुठेतरी ती पण दूर करायची आहे. मग हे अग्रेरियन रिफॉर्म्स जे आहे यांना इफेक्ट देण्यासाठी आपल्याला हे राईट्स जे आहे हे काढून घ्यावे लागणार होते. आणि अकॉर्डिंगली पार्लमेंटने काय केलं, राईट टू प्रॉपर्टी जो आहे तो फंडामेंटल राईटमधून काढून कुठे बसवला? लीगल राईट्स. व्हेरी गुड. येस. सो इट हॅज बिकम अ लीगल राईट नाव. इट इज नो मोर अ फंडामेंटल राईट. मग हे करत असताना मग तिथे आता ह्या केसेस उद्भवल्या, शंकरी प्रसादची केस असेल किंवा सज्जन सिंगची केस असेल. मग ह्या दोन्ही केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने ऑस्टिनियन पॉझिटिव्हिझम हा व्ह्यू त्या ठिकाणी घेत काय म्हटलं की पार्लमेंटकडे इतक्या वाईड पॉवर्स आहे, पार्लमेंटकडे कशा आहे, अमर्याद पॉवर्स आहेत, वाईड पॉवर्स आहेत आणि इतक्या वाईड पॉवर्स आहे की ह्या पॉवर्सचा वापर करत ते तुमचे फंडामेंटल राईट्स जे आहे हे काय करू शकतात, तुमच्यापासून घेऊ शकतात. म्हणजेच हे फंडामेंटल राईट्स जे आहे दे कॅन बी अब्रिज्ड, यांना अब्रिज केलं जाऊ शकतं, म्हणजे दे कॅन बी टेकन अवे. ठीक आहे. म्हणजे काय झालं की इथे मग काय आली, कमांड आली, है ना. गेटिंग इट. कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेल्या एखाद्या प्रोव्हिजनवरती पार्लमेंटने कमांड केला, ठीक आहे. पार्लमेंटने काय केला, तो काढूनच टाकला, तिथून फंडामेंटल राईटमधून काढला आणि लिगल राईट्समध्ये बसून ठेवला. आणि त्या फंडामेंटल राईटला काढल्यामुळे त्याने काय केलं, गव्हर्नमेंटने काय केलं की लोकांच्या ज्या सरप्लस लँड्स होत्या ते त्यांच्याकडनं हस्तांतरित करून त्या अशा लोकांना दिल्या ज्यांच्याकडे अजिबात जमीन नव्हती. सो इथे आपण जर ऑस्ट्रेलियन व्ह्यू जो आहे जर तो त्या ठिकाणी इफेक्टमध्ये आणला नसता तर मला सांगा आपण हे जे रिफॉर्म्स आहे हे करू शकलो असतो का? नाही, अजिबात नाही, है ना. सो देन द सेम थिंग गोलकनाथच्या केसमध्ये सुद्धा जे आहे इथे सुद्धा हा एक क्वेश्चन अराईज झाला की पार्लमेंटकडे किती पॉवर आहे नेमकी. तर ह्या केसमध्ये गोलकनाथच्या केसमध्ये याच्या विरुद्ध निर्णय दिला. इथे काय म्हटलं, गोलकनाथच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं
की पार्लमेंट जो आहे तुमचे फंडामेंटल राईट्स जे आहे हे अब्रिज नाही करू शकत, इतकी अमर्याद पॉवर नाही आहे. म्हणजे गोलकनाथच्या केसमध्ये कुठे ना कुठे आपण ऑस्ट्रेलियन व्ह्यू जो आहे तो प्रॅक्टिसमध्ये आणला की रिजेक्ट केला? रिजेक्ट केला. व्हेरी गुड. ओके. सो अगेन ए के गोपालनची केस आली. ठीक आहे. ए के गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास. व्हेरी गुड. सो ए के गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रासची जेव्हा केस आली, इथे काय म्हटलं, इथे ॲक्च्युली एक हे होतं डिस्प्यूट. काय होता, व्हॉट वॉज दिस थिंग, फॅक्ट इन इश्यू, की प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ याचं इंटरप्रिटेशन, की प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ म्हणजे कशी प्रोसिजर, कुठली पण प्रोसिजर का. तर ह्या केसमध्ये पुन्हा ऑस्ट्रेलियन व्ह्यू. आता ही केस कधीची होती? 1950. येस, व्हेरी गुड. 1950. इथे जे आहे प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ, इट केम टू द इंटरप्रिटेशन की याचा अर्थ नेमका काय लावायचा. सुप्रीम कोर्ट म्हटलं की प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ म्हणजे की स्टेट मेड लॉ इनॅक्ट केलेला आहे जो, आणि त्या लॉमध्ये नीट ऐका हां, ह्या लॉमध्ये प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस जे आहे ते फॉलो केलेच पाहिजे असं नाही. मग आता जिथे प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस नाही फॉलो केले म्हणजेच ती काय झाली, एक कमांड झाली. ऑस्ट्रेलियन. येस, तो एक ऑस्ट्रेलियन व्ह्यू झाला. बट द सेम थिंग अगेन इट केम इन टू कन्सिडरेशन, इट केम फॉर इंटरप्रिटेशन इन अ व्हेरी लँडमार्क जजमेंट. आणि लॉच्या प्रत्येक स्टुडंटला ती केस माहीतच असली पाहिजे. दॅट इज मनेका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ठीक आहे. केशवानंद भारतीची तर केस होतीच. ठीक आहे. केशवानंद भारतीच्या केसमध्ये काय सांगितलं की तुम्ही फंडामेंटल राईट्स पण घेऊ शकता, पण जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते नाही व्हायोलेट करायचं. पण हेच जे प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ आहे ना, हे आणखीन इथे पुन्हा मनेका गांधीच्या केसमध्ये इंटरप्रिटेशन साठी आलं. ठीक आहे. मनेका गांधीच्या केसमध्ये, मनेका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आता मनेका गांधीच्या केसमध्ये इथे कोर्टाने एक नवीन, ही 78ची केस आहे बाय द वे, ह्या केसमध्ये काय म्हटलं की प्रोसिजर प्रिस्क्राईब्ड बाय लॉ, नुसती लॉने प्रोसिजर दिली म्हणजे तो लॉ आहे असं नाही, कारण तिचा पासपोर्ट काढून घेतला होता ना तिच्याकडनं. तर ती म्हटली की अशी कशी बाबा ही प्रोसिजर, म्हणजे मला तुम्ही ना माझी बाजू मांडण्याची संधी दिली ना, तर माझं काय ऐकून घेतलं ना, तर मला काय नोटीस दिली वगैरे वगैरे, आणि सिम्पली हॅव टेकन अवे माय पासपोर्ट. कम ऑन, दिस इज नॉट द वे. मला राईट टू लाईफमध्ये माझं सगळं काय आलं, राईट टू लाईफ जो आर्टिकल 21 आहे याच्यामध्ये मला कुठेही जाण्या येण्याचा पण अधिकार आहे. तो त्यावेळेला मग सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं, सुप्रीम कोर्ट म्हटलं की जी प्रोसिजर आहे ना, प्रोसिजर प्रिस्क्राईब्ड बाय लॉ, ही प्रोसिजर कशी असली पाहिजे, प्रिन्सिपल्स ऑफ येस, इट शुड बी, म्हणजे त्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस जे आहे ते झळकले पाहिजे. दॅट प्रोसिजर हॅज टू बी फेअर, दॅट प्रोसिजर हॅज टू बी जस्ट, दॅट प्रोसिजर हॅज टू बी रिझनेबल. असं नाही की तुम्ही काही पण फॅन्सीफुल त्या ठिकाणी एखादी कंडिशन टाकली आणि तुम्ही घेऊन टाकला कोणाचा पण पासपोर्ट वगैरे, किंवा कोणाची राईट्स तुम्ही कर्टेल केले. ठीक आहे. तर ही केस जी आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे. अँड अगेन वी सी की आपण ह्या केस थ्रू काय केलं आहे, अगेन वी हॅव गिवन अप विच व्ह्यू, कुठला व्ह्यू आपण गिव्ह अप केला, कमांड, ऑस्ट्रेलियन व्ह्यू. एक्झॅक्टली. सो आपण कमांड विमांड आता काय बघत नाही. आपला प्रत्येक लॉ, आपली प्रत्येक प्रोसिजर, आपल्या प्रत्येक ज्या काही घडामोडी या ठिकाणी होत असतात आपल्या देशामध्ये, त्या कशा असल्या पाहिजे, दो शुड बी फेअर, दो शुड बी जस्ट, रिझनेबल, रास्त असल्या पाहिजे, एका इंटेलेक्च्युअल माइंडला त्या ठिकाणी पटणाऱ्या अशा असल्या पाहिजे. फॅन्सीफुल, आर्बिट्ररी किंवा ऑप्रेसिव्ह, कोणाला तरी त्या ठिकाणी ऑप्रेस करण्यासाठी, कोणाला तरी त्या ठिकाणी उगाचच अनड्यू ॲडव्हान्टेज देण्यासाठी, बेनिफिट देण्यासाठी अशा तुम्ही प्रोसिजर्स ज्या आहेत त्या प्रिस्क्राईब करू शकत नाही. तर लॉ कसा असला पाहिजे की ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस जे आहे हे रिफ्लेक्ट होतात. दॅट इज लॉ अँड दिस इज व्हॉट वी फॉलो टुडे. ओके, समजली आहे तुम्हाला ऑस्टिनची थिअरी अँड ऑस्टिनचं क्रिटिसिझम आणि ऑस्ट्रेलियन व्ह्यू जो आहे कसा इंडियन लीगल सिस्टममध्ये प्रिवेल करत होता आणि कसा आता तो आपण काय केला आहे, कुठे ना कुठे गिव्ह अप केलेला आहे. ओके, इज इट अंडरस्टूड बाय यू ऑल? ओके. ती मगाची ती एअर इंडियाची केस ती मॅडम ती नर्गिस मिर्झा. येस, नर्गेश मिर्झा. व्हेरी गुड. नर्गेश मिर्झा वर्सेस एअर इंडिया है ना. 1981 ची केस होती. ओके ओके. येस, मला ती केसचं नाव नव्हतं आठवत. हे इथे केस आहे. सीमा मॅम सांगतायत का? कोणी सांगितली केस? लोखंडे. सॉरी आवाज आहे ना मला सगळ्यांचे सारखेच वाटतात. ठीक आहे. हां, आवाज ऐकून. येस लोखंडे. येस लोखंडे मॅम. ओके. तो हां, नर्गेश मिर्झाची केस आहे ही. चलो, सो वी विल वाइंड अप विथ ज्युरिस्प्रुडन्स नाव, आणि एक 10 मिनिटांनी ना आपण ADR सुरू करूयात. ठीक आहे गाईज?
मॅम एक विचारू का? हा, बोला. हे पण घेणार आहे ना तुम्ही काय त्याला म्हणतात राईट अँड ड्युटी म्हणजे सगळे मॉड्यूल कव्हर होतील आपले? हा, तुमचा ज्युरिस्प्रुडन्स सगळा घेणार आहे मी, म्हणजे जेवढंही तुमचं सिलेबस आहे ना, तुम्ही काळजी करू नका. हे बघा 30 तारखेपर्यंत सिलेबस पूर्ण झाला पाहिजे, ठीक आहे. 30 पर्यंत तुमचा ज्युरिस्प्रुडन्स आरामात होईल. आणि बाकीचे जे माझे आहेत आता हे, तर तुमचा ADR तुमचं 25 तारखेपर्यंत, म्हणजे 25, 26, 27 पकडा फार तर फार, तुमचं ADR आणि तुमचा वल्नरेबल पण हे पण कम्प्लीट होईल. तर काही काळजी करू नका सिलेबसची. आणि एक दिवस मॅडम रिव्हिजन